बातमी आहे पुण्यातून। पुण्यात आज रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत। पुणे शहरात 14 दिवसांसाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले। ईद ए मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं कायदा सुव्यवस्था राखणं आवश्यक असल्यानं जमावबंदी आदेश लागू करण्यात आले। 18 ऑगस्ट रात्री 1 पासून ते 31 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत। पुण्यात आज रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले। ब्रेकनंतर आपलं स्वागत। जरांगेंकडून मुंबईमध्ये आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे। 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आले। मुंबईतील आझाद मैदान पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केलाय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्येच आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे। अद्याप अंतरवाली सराटीतील आंदोलनासाठीची परवानगी मागण्यात आलेली नाही। मात्र अशातच आझाद मैदान पोलिसांकडे परवानगीसाठीचा अर्ज करण्यात आलाय। या अर्जात जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे, पांडुरंग तारक यांचं नाव असून गंगाधर काळकुटे, ॲडव्होकेट आशिष गायकवाड आणि इतरांच्या माध्यमातून मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। यामुळे आता 29 ऑगस्टचं आंदोलन नेमके मुंबईत होणार की अंतरवाली सराटीत हा प्रश्न उपस्थित झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।